रामकृष्ण हरी मंडळी. तर आज आलोय आपण बकरं चारायला घेऊन. आपण आठवड्यातून 2 आठवड्यातून एक दिवस तरी बकरं बाहेर घेऊनच यायला पाहिजे मित्रांनो. आपण असं पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. त्याचा काय फायदा होतो मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता. आपले बकरं सगळे चरतायत मित्रांनो. कोकरं चरायला एक नंबर. आणि बोकडं काय करतात, जास्त चरत नाही, फक्त पळत राहतात इकडून तिकडं. त्यामुळे थोडंसं कोकरांकडे लक्ष दिले की बरोबर कोकरांच्या मागं बोकडं पण येत असतात मित्रांनो. त्यांना जेव्हा आपण मोकळ्या शेतामध्ये सोडतो तर ते त्यांच्या पद्धतीने चारा खातात, थोडंसं पाय मोकळा होतो, व्यायाम जास्त होतो मित्रांनो. त्याचा निश्चितपणे फायदाच होतो आपल्याला. तुम्हाला आता आपले बकरं दाखवतो कसे चारतायत छानपैकी. तसे तर आपण खाद्य त्यांना घरी दिलं होतं. त्यानंतर लिंबाचा पाला होता, आज काल सुबाबळीचा पाला होता. 2 दिवसानंतर आपण लिंबाचा पाला कंपल्सरी त्यांना टाकत असतो. आणि लिंबाचा पाला हा टाकायलाच पाहिजे मित्रांनो. आता तुम्ही बघू शकता, मस्त आपलं ओढ्याच्या कडाला शेत आहे आपलं चुलत्यांचं भावकीचं. आपण शेताकडं आज बकरं चरायला आणलेले आहेत मित्रांनो. बघू शकता एकदम असे छान. आता पोट भरले बकरांचं, चालू आहे टाइमपास. थोडा वेळ आता चारायचे, त्यानंतर घेऊन जायचे घरी. मग कोंडून टाकायचं, पाणी वगैरे पिणार, छान असा आराम करणार. आमच्याकडला परिसर कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. हे जे तुम्हाला लाईटीचा पोल दिसतोय मित्रांनो, तिथं आपलं शेत आहे. हे म्हणजे हे मध्ये रोड आहे, रोडच्या पलीकडूनच आपलं शेत आहे. हे पूर्णपणे शेत रिकाम आहे म्हणून म्हटलं जरा आज इथं चारायला आणू. तुम्ही शेताच्या कडाची बांध बघू शकता, एकदम छान आहे. सुबाबळी आहे, निवार सुबाबळी आहे. फक्त कवळ्या सुबाबळी बकरांना खाऊन नसते द्यायच्या. त्यांनी लवकरात लवकर लगेच जुलाब चालू होता बकरांना, त्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची मित्रांनो. तुम्ही बघू शकता आता हे कोकरे या बाजूला किती छान चारत आहे. आणि कोकरांचं असं आता आपण हे सगळे फक्त हे मधले जे तुम्हाला 2 कोकरं दिसत असतील, हे जे 2 कोकरं आहे, तर ते 2 कोकरं आपण सोबत आणले होते जोड. आणि बाकीचे कोकर तो एक सिंगल आणलेला आहे, हा एक मोठा एक सिंगल आणलेला आहे मित्रांनो. तर कोकर काय करतात, सगळे सोबत फिरत राहतात, सोबतच चालतात. तुम्ही बघू शकता ती 4ही कोकर सोबतच राहणार. आणि हे जे बोकडे तर बोकड्यांचं कसं थोडंसं पळत राहत्या. त्यामुळे मी काय करत असतो, आता हे मुलांना, आपले भाचे सगळे, आत्याचा मुलगा आहे कार्तिक, हात करा रे. हा, तर यांना जेव्हा सुट्टी असेल तेव्हा आपण यांना शेताकडे फेरफटक्यासाठी घेऊन येत असतो. छान अशी साईज झालेली आहे बकरांची. बकरांवरती व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो. बकरांमध्ये नो कॉम्प्रोमाइज. ज्याला बकरांचा व्यवसाय करायचा आहे त्याने पूर्णपणे आपला वेळ बकरांसाठी दिलाच पाहिजे मित्रांनो. कारण त्याच्यामधून आपल्याला जर फायदा घ्यायचा, त्यासाठी आपल्याला कष्ट घेण्याची सुद्धा तयारी ठेवावीच लागते. या शेताची माती उचलली होती आणि माती उचलल्याच्या नंतर लेवल आता शेताची केलेली आहे, परंतु सध्या काही केलेलं नाही आहे. म्हणून म्हटलं त्यांना विचारूनच आपण बकरं आणलेले आहेत मित्रांनो. इथं न विचारता आपण कोणाच्या बांधाच्या कडेच्या पालासुद्धा तोडत नाही, कोणाच्या शेतामध्ये बकरंसुद्धा घालत नाही मित्रांनो. आपल्यापासून कोणालाही त्रास नको आहे, कारण आपण व्यवसाय करतोय, आपल्याला पैसे कमवण्यासाठी व्यवसाय करतोय. त्यामध्ये दुसऱ्यांना त्रास देण्याचं काही कारण नाही. त्यामुळं मी नेहमीच सांगत असतो, थोडंसं कसं तिखट बोलल्यामुळं काही लोकांना पटतं, काही लोकांना पटत नाही, परंतु ही वास्तविकता आहे. कारण आपण व्यवसाय करायचा तर आपल्या पद्धतीने करायला पाहिजे. त्यांचं तुम्ही अगोदर चाऱ्याचं नियोजन केलं पाहिजे. तुम्हाला आता कसं आहे, पहिल्यासारखे दिवस राहिले नाही मित्रांनो. पहिल्यासारखं लोक शेताच्या कडाला चरून देत नाही. छान असं वातावरण आहे, सकाळची वेळ आहे. आज दत्त जयंती मित्रांनो. दत्त जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ओढ्याच्या कडेचं शेत आहे, छान असे बकरं चारतायत मित्रांनो. आता एकदा हे बकरं चरून गोठ्यामध्ये एकदा बसले की मग आपण निवांत झालो दिवसभर. एक आठवडाभर त्यांना काय असं मस्त, म्हणजे आपण घराबाहेर फिरतच असतो, त्यांना तसं आपण काय पूर्णपणे बंदिस्त ठेवलेलं नाही मित्रांनो. हा जावळी आपण पाठीमागे घेतला होता, कसं वाटतोय मित्रांनो नक्की सांगा. आपल्याकडे आता 3 जावळी झालेली आहेत, एक गावरी, हा पण जावळी मित्रांनो. र र र र र र र कंटाळीत आता ते. जाऊ आपण त्यांना घरी घेऊन, थोडा वेळ थांबा. हा ना इकडं बांधाच्या कडेला, हा ना. एक बोकड जरा घोंगरल्यासारखं वाटत होतं मित्रांनो, परंतु काय होतं, बाकीचे जर बोकड आपल्याकडे फ्रेश असन, हा जो बोकड दिसतोय तुम्हाला, हा बोकड थोडासा घोंगरला होता, परंतु बाकीचे बोकड आपल्याकडे फ्रेश आहे, सगळे बकरं फ्रेश आहे. आणि फ्रेश बकरांमध्ये काय होतं, बकराचा आजार पण लवकर दूर होण्याचा फायदा होतो. कारण बाकीचे बकरं त्याच्यासमोर खाद्य खात असतात, चारा पाणी खात असतात, त्यामुळं ते सुद्धा 100% खायला लागतं लगेच. असा एक फायदा होतो आपल्याला. सगळ्यात पहिला हा आणला होता मित्रांनो आपण पाठीमागच्या ब्लॉकमध्ये सांगितलं. 3100 रुपयाला आपण याची खरेदी केली होती. त्याच्यानंतर त्याने आपला रिस्पॉन्स चांगला दिला.
त्याचा रिस्पॉन्स चांगला भेटल्यामुळं आपण मग पुढची ही बाकीचं लॉट भरायला चालू केले. तर मित्रांनो आता आपण यात्रेमध्ये आपल्या खंडोबाची जत्रा आहे आपल्या गावातली, तर तेव्हाही तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवलंच मित्रांनो आपल्या खंडोबाच्या यात्रेचा. आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही खंडोबाचं मंदिर बघितलं असं छान असं मंदिर आहे. तर आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये 4 ते 5 बोकड काढायचे, कारण आपल्याला त्याच्या जागेवरती कोकरं टाकायचे मित्रांनो. कोकरांचा फायदा जास्त होतो, कारण कमी दिवसामध्ये जास्त ग्रोथ त्यांच्यामध्ये दिसून येते. त्याचबरोबर चारा पाणी खायला पण ते जरा जास्त टवटवीत असतात. आता हा बोकड आहे, तुम्हाला जे म्हटलं होतं मी थोडासा घोंगरलेला हा बोकड आहे मित्रांनो. आता पूर्णपणे त्याचं चरून झालंय, मस्त बसलाय तो शांत. चला आता हे काय कंटाळी शेवटी यांना आता आपण घरी घेऊन जाऊ. तर मित्रांनो कसं वाटतं आपले ब्लॉग कमेंट करून नक्की सांगत जा. तुमच्या एका कमेंटमुळं आपल्याला ब्लॉग बनवायला पुन्हा प्रोत्साहन भेटत राहतं मित्रांनो. आपण शून्य अनुभवामधून व्यवसाय चालू केलेला आहे. आपल्याला याच्यामध्ये जो अनुभव आपल्याला नव्याने येतोय आपण तो तुमच्यासोबत शेअर करतोय. त्याचा तुम्हाला निश्चितपणे फायदा होणार आहे, कारण आपल्याला या व्यवसायामध्ये फार अडचणींना सामोरं जावं लागतं. आणि आपल्याला काय काय अडचणी येतात, काय काय नेमकं याच्यामध्ये करायला पाहिजे, आपण काय नवीन कुठंतरी काहीतरी नवीन बघितलं की 100% आपण करण्याचा फायदा करून बघितलं पाहिजे मित्रांनो. त्याने काय होणार आहे की आपल्या व्यवसायामध्ये ग्रोथ जाणून येणार आहे तुम्हाला. आता तुम्ही बघू शकता, आपण तुम्हाला पाठीमागच्या ब्लॉकमध्ये सांगितलं होतं, आज मुद्दामच ते आपण दाखवलं. आता आपल्या पाठीमागे जे शेत आहे, हे जे शेत आहे, पहिलं इथं कांदा होता. तर कांद्यात रोटा जेव्हा मारत होते त्यावेळेस पण तुम्हाला मी आपला ब्लॉग दाखवला होता मित्रांनो. आपल्या इन्स्टावरती आकाश रुपये व्लॉग म्हणून ID आपलं, त्याच्यावरती आपण शॉर्ट टाकत असतो इन्स्टावरती आपल्या बकरांची ग्रोथ. तुम्ही तिथं जाऊन सुद्धा बघू शकता मित्रांनो. तर असा आपला व्यवसाय. तर आता आपण त्यांना घरी घेऊन जाणार आहे. आता त्यांचं चरून तर झालेलं आहे, आता थोडेसे खेळायला लागलेत ते. घरी गेल्यानंतर थोडं पाणी वगैरे पितीन, भूस वगैरे खातीन. आता हिरवा चारा खायला थोडंसं थकले, आता 100% ते वाळलेला चारा खाणार. त्यानंतर पाणी पिणार आणि त्याच्यानंतर आपण त्यांना लिंबाचा पाला आतमध्ये टाकणार आणि मस्तपैकी आराम करणार मित्रांनो. चला तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या तुमची मित्रांनो.